हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खाडीच्या काळ्या माशांचं राळून केलेलं पारंपरिक आगरी पद्धतीचं झणझणीत आणि चवदार कालवण. ताज्या माशांचा स्वाद, घरगुती मसाले आणि आगरी पद्धतीची खास चव यामुळे ही रेसिपी भात, भाकरी आणि वड्यासोबत अप्रतिम लागते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण इथे खाडीचे काळे मासे घेतलेत आणि आपण ते स्वच्छ करून आणले होते, म्हणजे साफ केले, कापून स्वच्छ केलेले आहेत. आता आपण फक्त त्याचे परत एकदा खवले काढून घेतले. तर मच्छीचे खवले काढायची ही मशीन आहे माझ्याकडे. तर मी त्याचे खवले काढून घेते. बघा तुम्ही, खूप छान स्वच्छ होतात. ही मशीन जर तुम्हाला हवी असेल तर ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मासे मार्केटमधून ऑलरेडी साफ करून आणले होते, त्यामुळे जास्त खवले नव्हते, पण थोडे खवले होते ते मी मशीननेच काढले. तर ही मशीन खूप छान काम करते. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मागू शकता ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरनं. तर मी त्याची लिंक खाली देईन. तर मासे आता स्वच्छ धुतलेत आपण आणि कढईमध्ये, ज्या कढईत मला बनवायचे त्यातच टाकून घेतले. 1 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट टाकली. आपण हे कालवण अगदी झटपट होणारं असं बनवणार आहोत. 1 टीस्पून आपण हळद टाकली. 2 टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. 1.5 टीस्पून आपण आगरी मसाला टाकला. 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं. दोन टेबलस्पून तेल टाकलं. आता सर्व मसाले व्यवस्थित माशांना लावून घेऊया. तीन टेबलस्पून आपण चिंचेचा कोळ टाकला. वरून रसासाठी 1 ग्लास पाणी टाकलं. आता आपण कालवण गॅसवर ठेवूया आणि छान उकळी घेऊया. एकदा रसा टेस्ट करून बघायचा, मीठ मसाला बरोबर व्यवस्थित टाकलंय का. आता कालवणाला छान 2 उकळ्या आल्यात. मस्त वरून कोथिंबीर टाकून घेतली. आता आपलं कालवण झालेलं आहे. तर आपलं राळून केलेलं आगरी पद्धतीचं काळ्या माशाचं कालवण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा. आणि हे कालवण तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.